संत तुकारामांचा जीवनविचार, लेखक निर्मलकुमार फडकुले. या सत्रात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत. अभंग आहे: निंबाची या झाडा साकरेचे आळे, आपली ती फळे न संडीच. तैसे अधमाचे अमंगल चित्त, वमनते हित करुनी सांडी. परिसाचे अंगी लाविले खापर, पालट अंतर नेघे त्याचे. तुका म्हणे वेळू चंदना संगती, कायते नसती जवळीके. गाढवाला कितीही शृंगारले तरी त्याचा घोडा होणं शक्य आहे का, असा प्रश्न तुकोबांनी एका अभंगातून विचारला आहे. मुळातली प्रवृत्ती बदलणं फार कठीण असतं, नव्हे ते अशक्यच असतं, असाच त्यांनी निष्कर्ष काढला आहे. दासीची पट्टराणी झाली तरी तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना, हे तुकारामांचं निरीक्षण होतं. मूळ प्रकृतीत परिवर्तन घडवून आणणं दुरापास्त आहे. संत स्वभावतः सत्प्रवृत्त असतात. त्यांच्यासमोर धनराशी उभी केली तरी आपल्या मूलभूत प्रवृत्तीपासून ते विचलित होत नाहीत. जे निसर्गतःच मनुष्याला लाभलेलं असतं ते दूर होऊ शकत नाही. कोळशाचा रंग तो कितीही धुतला तरी काळाच राहतो. कोळसा कधी हिऱ्यासारखा चमकणं शक्य नाही. प्रकाश आणि उष्णता देणं ही सूर्याची प्रकृती आहे, ती कशी नाहीशी होईल. तापहीन मार्तंड आणि अलांछित चंद्र ज्ञानेश्वरांच्या कल्पनासृष्टीतच उगवतात. वास्तव सृष्टीत हे शक्य नाही. तुकोबांनी हा सिद्धांत काही दृष्टांत देऊन या अभंगातून स्पष्ट केला आहे. कडुनिंबाच्या झाडाला साखरेचं आळं केलं तरीही त्याची फळं कडूच असणार. साखरेचा परिणाम त्या फळांवर लेश मात्रही होणार नाही. मूळ स्वभाव जाईना, हेच खरं. तुकोबा पुढं म्हणतात, दुष्टाच्या अंतःकरणात बदल होऊ शकत नाही. त्याला केलेला उपदेश तो ओकून टाकतो. परिसाच्या ठिकाणी लोखंडाचं सोनं करण्याची शक्ती आहे, पण तो परीस खापराचं काही सुवर्णात रूपांतर करू शकत नाही. वेळूचं वन चंदन वृक्षांच्या जवळ असलं तरी वेळू काही चंदनाप्रमाणे सुगंधित होऊ शकत नाही. तुकोबांनी काढलेले हे निष्कर्ष सृष्टी नियमांना अनुसरूनच आहेत. अधमाचं चित्त पालटू शकत नाही ही खेदकारक जाणीव त्यांना तीव्रतेनं झाली. आपल्या आयुष्यात त्यांनी दुर्जनांचं हृदय परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, पण मूळ प्रवृत्तीत स्थित्यंतर होत नाही या निष्कर्षापर्यंत ते आले. दुर्योधन आणि दुःशासन यांच्या मनात सत्प्रवृत्ती रुजवण्याचा प्रयत्न धर्मराजाने केला होता. श्रीकृष्णानेही त्यांचं चित्त सन्मार्गाकडे वळावं म्हणून उपदेश केला होता, पण कृष्णासारख्या तत्ववेत्या महापुरुषालाही दुर्योधनापुढं हात टेकावे लागले. या प्रकारची असंख्य उदाहरणं देता येतील. दंश करणं हा सर्पाचा, नांगी मारणं हा विंचवाचा आणि सज्जनांचा छळ करणं हा दुर्जनांचा स्वभावच आहे. रोगावर औषध असतं, पण स्वभाव बदलण्याचं औषध मात्र जगाच्या बाजारात उपलब्ध नाही. स्वभावो दुरुती क्रमहा, हेच खरं. स्वभाव बदलता आला असता तर हिटलरसारख्या क्रूर कर्म्याला बदलणं शक्य झालं असतं. संतही बदलत नाहीत ही चांगली गोष्ट आहे, पण दुष्ट दुर्जनांच्या मनोवृत्तीत फरक पडत नाही ही मात्र दुःखद घटना आहे. दुष्टांच्या मानसिकतेत कधीही आणि केव्हाही बदलच होणार नसेल तर तो संतांचा पराभव ठरेल. विकारांचा अंधार दूर होऊन विवेकाची पहाट फुटावी आणि सारं जग मंगलमय प्रकाशधारांनी न्हाऊन निघावं, हे संतांचं विलक्षण उत्कट स्वप्न आहे. तुकारामांच्या हृदयातही हेच स्वप्न नांदत आहे. मूळ स्वभाव जात नाही हे म्हणणाऱ्या तुकारामांनी समाजात वैचारिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी जन्मभर प्रयत्न केले. आयुष्याचा नाश करू नका, जीवन निकोपपणानं जगा, असा उपदेश त्यांनी आयुष्याच्या अंतापर्यंत केला. त्यांच्या उपदेशानं काही दुष्टाच्या अंतःकरणात निश्चितच बदल घडून आला. याचा अर्थ संतकार्य हळूहळू लोकमानसात दृढ होत जातं. पेरल्याबरोबर उगवत नाही. उगवण्यासाठी दीर्घ काळ वाट पाहावी लागते. पेरलेली बीजं बऱ्याच प्रमाणात जळून जाण्याचीही शक्यता असते. पण म्हणून उत्तम विचार
आणि संस्कार माणसाच्या मनोभूमीत पेरण्याचा आपला धर्म, आपला स्वभाव धर्म संत कधीही सोडत नाहीत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळं समाजाच्या मनोधारणेत काही प्रमाणात निश्चित बदल होऊ शकतो. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो याचा अर्थ उत्तम संस्कार मनावर सातत्यानं होत राहिले तर मानसिकता बदलू शकते. हे एकाएकी घडत नाही. कालचा दुष्ट आज साधू झाला असा झटपट चमत्कार होत नाही. मनाची ठेवण, विचारपद्धती, आचारातली शुद्धता या गोष्टी हळूहळू घडून येतात. स्वतः तुकाराम देखील आकाशा एवढे झाले ते एका दिवसात नव्हे. मन, बुद्धी आणि व्यक्तित्व संस्कारित होण्यासाठी तपस्येची आवश्यकता असते. तुकोबांनी आपलं जीवन आणि आपलं मन स्वतःच्या परिश्रमातून घडवलं. रामकृष्ण हरी. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट्स करायलाही विसरू नका हां.